मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे रेसिडेन्शियल बिल्डिंग. रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर कसं स्टेप बाय स्टेप प्रोजेक्ट कसं क्रिएट करायचं, कशी ट्रेसिंग करायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. पहिल्यांदा आपण परत लॉग आउट करतो. आपलं जे युजर अकाउंट आहे BPMS जे तुमचं युजर नेम पासवर्ड आहे ते लॉग इन करायचं आहे, कॅप्चर टाकायचं आहे. लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर ज्या साठी तुम्ही प्रोजेक्ट क्रिएट करणार आहे त्या चं नाव इथं सर्च करायचं, सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर टिपिक लाईन प्रोजेक्ट आहे इथं लेफ्ट साईडला तुम्हाला टिपिक लाईन प्रोजेक्ट म्हणून ऑप्शन असेल तिथं क्लिक करायचं. त्याच्यानंतर इनॲक्टिव्ह प्रपोजल आणि न्यू प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. इथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही लॉग इन करतात जो USB सिलेक्ट केलेला असतात त्याचं डायरेक्ट टाईप ऑफ USB कॅटेगरी बाय डिफॉल्ट शो होतो आणि USBचं नाव पण बाय डिफॉल्ट सेव्ह होतं. त्याच्यानंतर नेम ऑफ सर्व्हिसमध्ये आपण बिल्डिंग परमिशन पाहतो तर बिल्डिंग डेव्हलपमेंट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं प्रोजेक्टचं नाव टाकायचं. साईट ॲड्रेस म्हणजे जिथं तुमचा प्लॉट आहे, ज्या लोकेशनला प्लॉट आहे त्या प्लॉटची तिथं ॲड्रेस टाकायचं. प्लॉट नंबर 23. नंबर माझं 223, तालुका रत्नागिरी, डिस्ट्रिक्ट रत्नागिरी. जे काही असेल तुमचा ॲड्रेस ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर इथं अपलोड DPRP पार्ट प्लॅन याच्यामध्ये रेड कलरमध्ये तुम्हाला नोट दिलेली आहे. अपलोड फाईल JPG PNG फॉर्मॅट आणि त्याच्यामध्ये 30 MB मॅक्झिमम ओनली. तर चूज फाईलवर जायचं, जिथं तुमचं DP प्लॅनची JPG ठेवलेली आहे त्या फोल्डरला जायचं आहे आणि ती JPG अपलोड करायची इथं. त्याच्याबरोबर तुम्ही गुगल इमेज पण अपलोड करू शकता चूज फाईल करून. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड जे हे ऑप्शन आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वार्ड नंबर हे ॲज पर ॲडमिन कॉन्फिगरेशन नुसार येतो. जे सेट केले असेल, जे ॲड केले असेल ॲडमिन वार्ड त्याच्यानुसार इथं शो होतात ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये. रेग्युलेशनमध्ये तुम्ही ऑथराईज करायचे. टाईप ऑफ डेव्हलपमेंट इथं मल्टिपल टाईप ऑफ डेव्हलपमेंट आहे. याच्यापैकी तुमचं कोणता टाईप ऑफ डेव्हलपमेंट आहे आज पर तुमच्या प्लॉटनुसार. माझा डिटॅच आहे तर मी डिटॅच सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ साईट ऑफ सर्वे बाय टेक्निकल पर्सन. तुम्ही परमिशन टाकण्याच्या अगोदर तुम्ही सर्वे करता साईटला जर तिची डेट टाकायची. त्याच्यानंतर टाईप ऑफ प्रपोजल त्याच्यामध्ये रेसिडेन्शियल, कमर्शियल, इंडस्ट्रीयल, मिक्स, एज्युकेशनल, ग्रुप हाऊसिंग, इन्स्टिट्यूशनल. आता आपण जे पाहत आहे तो रेसिडेन्शियल बिल्डिंग परमिशन पाहत आहे. तर रेसिडेन्शियल बिल्डिंग सिलेक्ट करायची इथं. त्याच्यानंतर एरिया नेम ॲज पर ॲडमिन कॉन्फिगरेशननुसार येतात. तुम्ही तुमचं एरिया जे आहे ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर फूड अफेक्टेड एरिया, जर तुमच्या प्लॉट लागून फूड अफेक्टेड एरिया असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. त्याच्यानंतर लोकेशन, तुमचा जो प्लॉट आहे तो नॉन कंजेस्टेडमध्ये एक कंजेस्टेडमध्ये त्याच्यानुसार इथं सिलेक्ट करायचा. माझा प्लॉट आहे नॉन कंजेस्टेड, मी नॉन कंजेस्टेड घेतलेले आहे. त्याच्यानंतर टाईप ऑफ लेआउट त्यामध्ये भरपूर दिलेलं आहे टाईप ऑफ प्लॉट लेआउट. त्याच्यापैकी माझा एरिया CTS अंडर मी सिलेक्ट केलेलं आहे. तुमच्या ॲज पर तुमचं प्लॉटनुसार इथं सिलेक्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं. ओके. त्याच्यानंतर इथं झोन आणि UGS आहे. आता माझा झोन मी तुमच्या प्लॉट म्हणजे तुमच्या झोननुसार तुम्ही जे प्रपोजल आहे तुमचा प्लॉट आहे त्याच्यानुसार इथं सिलेक्ट करायचं आहे. घेतली. त्याच्यानंतर माझा ठिकाण नंबर, सर्वे नंबर, सिटी सर्वे नंबर कसा याच्यापैकी कोणते मी इथं फिल करू शकतो.
माझा प्लॉट नंबर आहे 23, फायनल प्लॉट 23, विलेज रत्नागिरी. तेव्हा तुम्ही इथं प्लॉट नंबर, सर्व नंबर, मौजा हे टाकता. हे प्रॉपरली फिल करायचं आहे, कारण जेव्हा तुम्ही इथं प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर ट्रेसिंग झाल्यानंतर फायनल सबमिट करतात तेव्हा सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये तुम्ही जाणार, तेव्हा याच्यानुसारच त्या अपेंडिक्स फॉर्मवर तुम्ही तुमचा प्लॉट नंबर, सर्वे नंबर, तुमचा मौजा नंतर सेक्टर याच्यानुसार तिथं रिफ्लेक्ट होतो. माझा प्लॉट एरिया आहे 157.50 फिजिकल सर्वेनुसार आणि रिन्युअल रेकॉर्डनुसार पण सेम आहे, मेजरमेंट प्लॅननुसार पण सेम आहे. यात जे एरिया फिजिकलनुसार नंतर रिन्युअल रेकॉर्डनुसार आणि मेजरमेंट प्लॅननुसार याच्यात जर आता माझं जर इथं कमी असता, जो इथं मिनिमम घेणार विच लेस एरिया विल बी कन्सिडर्ड, याच्यापैकी जो मिनिमम असाल तो इथं कन्सिडर करणार. त्याच्यानंतर आपल्याला आय जी आर आणि मॅन्युअली, जर आय जी आरनुसार तुम्ही इथं सर्च केला तुमचा सर्वे नंबर, त्याच्यामध्ये तुमचा सर्वे नंबर सर्च केल्यानंतर जर इथं सापडला, फाउंड झाला, तर तुम्हाला मॅन्युअलीमध्ये जायची गरज नाही. जर तुम्हाला इथं तो सर्वे नंबर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्ही मॅन्युअली सिलेक्ट करून जाऊ शकता. 2 ऑप्शन दिलेले आपण. त्याच्यानंतर इथं ॲप्लिकंटचं नाव फिलअप घ्यायचं, इज ॲप्लिकंटवर क्लिक करायचं आहे, ॲज पर KYC नुसार इथं सर्च करायचं आहे. जसे की आपण प्रोजेक्ट क्रिएट करण्याच्या अगोदर सर्वांना माहीत असेल की KYC ओनरची KYC कशी करायची. होम पेजला जाऊन ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन ॲप्लिकंटमध्ये जाऊन तिथं रजिस्ट्रेशन करायचं असतं, त्याच्यानुसार इथं सर्च करायचं नाव, सेव्ह बटनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर जी आपण प्लॉट डिटेल्सची इन्फॉर्मेशन भरली असेल ती तुम्हाला खाली रोमध्ये शो होईल. सेव्ह होत आहे प्लॉट डिटेल्स. हे आता आपण प्लॉट डिटेल्स जे फिलअप केलेले सिरियल नंबर या रोमध्ये शो झालेले. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे, ओके करायचं, इथं नो करायचं आहे, सेव्ह अँड नेक्स्ट, एनी परमिशन नो, सेव्ह अँड नेक्स्ट. त्याच्यानंतर बिल्डिंग डिटेल्स टॅब, इथं बिल्डिंगचं नाव टाकायचं आहे, रेसिडेन्शियल, तुम्ही काही पण नाव देऊ शकता तुमच्या बिल्डिंगचं. त्याच्यानंतर माझा 2 फ्लोअर आहे या बिल्डिंगमध्ये आणि माझी प्लिंथ लेवल 0.45 आहे. ऑक्युपन्सी रेसिडेन्शियल, नॉर्मल रेसिडेन्शियल, इथं भरपूर सब कॅटेगरी दिलेली आहे, तुमच्या प्लॅननुसार तुम्ही इथं सिलेक्ट करायचं आहे बिल्डिंगनुसार. टेनामेंट 2. त्याच्यानंतर इथं फ्लोअरची डिटेल्स फिलअप करायचे टिपिकल फ्लोअरमध्ये. पहिल्या रोमध्ये माझा ग्राउंड फ्लोअर, फ्लोअर आहे 3 रेसिडेन्शियल, माझा ग्राउंड फ्लोअर आहे. जर पार्किंग असतं तर तुम्ही पार्किंग फ्लोअरवर क्लिक करू शकता. माझा ग्राउंड फ्लोअर आहे, ग्राउंड फ्लोअरवर चेक बाजूला क्लिक करतो, इथे 0. नेक्स्ट फ्लोअर ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं आहे. नंतर माझा सेकंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर 3,
कारण G+1 आहे माझा प्लॅन. इथं रेसिडेन्शियल यूज, नंतर इथं 1 सिक्वेन्स आणि सेव्ह. ओके. हे झाल्यानंतर जी इन्फॉर्मेशन फिलअप केलेली आहे ती इथं तुम्हाला खाली येऊन जाईल. त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. हे झाल्यानंतर ऑल करून पण करू शकता आणि बिल्डिंगचं नाव पण क्लिक करून मॅप टू लिस्ट करू शकता. त्याच्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करायचं. प्रोसेस चालू आहे. तर तुम्हाला दिसेल की प्रोसेस चालू आहे सेव्हची, जी आपण फायनल सबमिट केलेलं आहे. ओके. आता हे आपलं प्रोजेक्ट क्रिएट झालेलं आहे. परत आपण टिपिकल प्रोजेक्टवर येऊ. इथं तुम्हाला डेट दिसेल, आजची डेट, नंतर सर्व्हिस नेम, प्रोजेक्टचं नाव आणि प्रोजेक्ट कोड. जे आपण क्रिएट झाल्यानंतर त्याला एक प्रोजेक्ट कोड मिळतो. हा प्रोजेक्ट कोड आहे आपला. ही डेट आणि इथं स्टेटसमध्ये ऑनलाईन फायनल सबमिट डन आणि ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग. ऑनलाईन फायनल सबमिट डन म्हणजे जी आपला टिपिकल प्रोजेक्ट आहे, टिपिकल टॅब आहे, त्याच्यामध्ये आपण एक प्रोजेक्ट क्रिएट केला आणि फायनल सबमिट केला म्हणजे डन झालेलं आहे. ऑनलाईन जी इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपर आपण फिलअप केलेली. आता ऑफलाईन फायनल सबमिट पेंडिंग म्हणजे आपला ट्रेसिंगचा पार्ट. जे ट्रेसिंगमध्ये आपण इथं ट्रेसिंग केल्यानंतर जेव्हा फायनल सबमिट करणार तेव्हा इथं डन येणार, तोपर्यंत डन येणार. याच्या अगोदर आपण सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म पण भरू शकतो जर भरायचं असेल तर. अदरवाईज तुम्हाला जर अगोदर ट्रेसिंग करायचं आहे त्याच्यानंतर सर्व्हिस ॲप्लिकेशन पण फॉर्म भरू शकता. पण या व्हिडिओमध्ये मी ते ऑनलाईन हे झाल्यानंतर सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म पण तुम्हाला दाखवून देईल. ठीक आहे. याच्यानंतर आपण ट्रेसिंगचं पाहू. हॅलो एव्हरीवन. आता आपण ट्रेसिंग पार्ट बघू. आता परमेश्वर सरांनी हा जो 1368 वाला प्रोजेक्ट आहे त्याचा फ्रंट एंड डाटा सबमिट केला आहे. आता आपण ट्रेसिंग पार्ट बघू. ओके. ट्रेसिंग पार्ट बघण्यासाठी आपण आता आपल्या टिपिक लाईनला लॉग इन करून घ्यायचं. तिथे तुमच्या लोकेशनला तुम्ही ठेवलंय. कधी पण टिपिक लाईन हा राईट क्लिक करून रन ॲडमिनिस्ट्रेटरच करायचं असतं. ओके. आता ह्या इथे आपण प्रोजेक्ट ओपन करू. ओके. जेव्हा तुम्हाला इथे प्रोजेक्ट दिसणार नाही तेव्हा तुम्ही हे चेक करायचं की ते डन आहे का पेंडिंग. जर पेंडिंग असेल तर तुम्हाला इथे तो प्रोजेक्ट दिसत नाही. त्यामुळे पहिले तुम्ही हा डाटा प्रॉपरली सेव्ह करायचा आहे. ते डन यायला पाहिजे, तरच तो तुम्हाला इथे दिसेल. ओके. ओके. आता बघा, आपण इथून टिपिक लाईन मधून तो प्रोजेक्ट ओपन केला आहे. आता इथे आपलं जे ड्रॉइंग आहे तिथे आपण ते आपला जो ट्रेसिंग करायचा पार्ट आहे तो ड्रॉइंग आपण ऍड करू शकतो. तिथे राईट क्लिक करायचं. ओके. राईट क्लिक केल्यानंतर आपण आपली ट्रेसिंग वाली जी ड्रॉइंग आहे
ती इथे ऍड करून घेऊ. ड्रॉइंग फाईल इम्पोर्ट सक्सेसफुली असा मेसेज येईल. आता त्याला डबल क्लिक करून ओपन करून घ्यायचं. ओके. इथे आपण जेव्हा ऑटोकॅड ओपन करतो तेव्हा सक्सेसफुली लोड हा मेसेज येऊ द्यायचा. तो आला म्हणजे तुमचा टिपिक लाईनचा सेटअप हा प्रॉपरली झाला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ओके. ऍप्लिकेशन लोड सक्सेसफुली येणं गरजेचं आहे. आता आपण ट्रेसिंग पार्ट चालू करू. मी तुम्हाला जरा स्टेप आहेत, ट्रेसिंगचे स्टँडर्ड स्टेप आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. त्याला आपण फॉलो करू. ओके. आता बघा हे ट्रेसिंगचे स्टेप आहेत. तुम्ही याला फॉलो करा. तुमचा हा जो रिपोर्ट आहे तो सक्सेसफुली जनरेट होईलच. ओके. तुम्ही ह्या स्टेप फक्त फॉलो करायचे स्टेप बाय स्टेप. ओके. आता आपले जे ट्रेसिंग वाला पार्ट आहे तो आपण चालू करू. ओके. वन बाय वन. सगळ्यात आधी काय करायचं आपल्याला, पहिली स्टेप आहे प्लॉट. ओके. प्लॉट मार्क करून घ्यायचा. ते कसं, आता आपली जो यूट्यूबला एक पहिला व्हिडिओ आहे त्यात मी स्टेप बाय स्टेप सगळं दाखवलं, त्या पद्धतीने तुम्ही तुमचा प्लॉट मार्क करून घ्यायचा आहे. ओके. कधीही मी तुम्हाला सोपी मेथड दाखवतो. आधी मी हा प्लॉट बाहेर काढून घेतला. ओके. आता मी प्लॉट मार्क करून घेईल. कशात जायचं, टिपिक लाईन मध्ये जायचं, प्लॉट मध्ये जायचं, मार्क प्लॉट बाउंड्री. हे केल्यानंतर बीओ कमांड यूज करून मीला प्लॉट बाउंड्री मार्क करून घेतली. ओके. ही आपला पहिली स्टेप कंप्लीट झाली, मार्क प्लॉट बाउंड्री. आता त्याची सेकंड स्टेप आहे, त्याच्या ऑल साइड मार्क करून घ्यायच्या. कशात जायचं, प्लॉट मध्ये जायचं, क्रिएट प्लॉट साइड. मग आपण फ्रंट मार्क करून घेऊ. फ्रंट मार्क झाला. त्याच्यानंतर त्याचा आपण बॅक मार्क करून घेऊ. ओके. या बघा, या अशा पद्धतीने आपण त्याचा बॅक मार्क करून घेऊ. त्याच्यानंतर आपण लेफ्ट साइड मार्क करून घेऊ. ओके. प्रॉपरली पॉइंट टू पॉइंट मार्क करा. नंतर आपण राईट हँड साइड मार्क करून घेऊ. ओके. आता आपण हे स्टेप कंप्लीट झाली आपली सेकंड नंबरची. थर्ड स्टेप आहे रोड मार्क करायचं. कशात जायचं, रोड मध्ये जायचं, मार्क रोड मध्ये जायचं. मार्क रोड मध्ये गेल्यानंतर इथे आपण 9 मीटरचा रोड आपण मार्क करू. ओके. आपला फ्रंट या पद्धतीने आपण रोड मार्क करून घेतला. हे बघा 9 मीटरचा रोड. त्याच्यानंतरची स्टेप कोणती आपली, त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग बाउंड्री मार्क करायची. ओके. आता आपण बिल्डिंग बाउंड्री कशी मार्क करणार, बिल्डिंग मध्ये जाणार, मार्क बिल्डिंग बाउंड्री. ओके. याला ओके करणार आपण. रेक्टँगल अशा पद्धतीने बिल्डिंग बाउंड्री मार्क करून घेतली. त्याच्यानंतर काय करायचं, फ्लोअर बाउंड्री, मार्क फ्लोअर बाउंड्री. ओके. रेक्टँगल करणार, या पद्धतीने मी फ्लोअर बाउंड्री मार्क करून घेणार. ओके. ग्राउंड फ्लोअर. ओके. त्याच्यानंतर फर्स्ट फ्लोअर. ओके. आता आपण इथपर्यंत आलो. मार्क बिल्डिंग बाउंड्री, फ्लोअर बाउंड्री. आता एफएसआय मार्क करून घेणार. आता आपला कसं रेसिडेन्शियल प्रपोजल आहे, एफएसआय कशात भेटेल आपल्याला, फ्लोअर मध्ये मार्क एफएसआय मध्ये, मार्क रेसिडेन्शियल एफएसआय. आपला प्रपोज एक आपण क्लिक करणार आणि या पद्धतीने आपण त्याचा रेक्टँगल घेऊन आपण त्याला मार्क एफएसआय करून घेणार. सेम आपण इकडं फर्स्ट फ्लोअरचा पण रेसिडेन्शियल त्याचा पण आपण एफएसआय मार्क करून घेणार. हे बघा या पद्धतीने मी त्याचा एफएसआय मार्क करून घेतलं. ओके. आपण ह्या स्टेप पर्यंत आलो एफएसआय.
आता आपल्याला मार्क रेफरन्स पॉईंट करायचे. आपल्याला पर फ्लोर 2 रेफरन्स पॉईंट मार्क करायचे असतात. म्हणजे पर फ्लोर म्हणजे आता हे 2 फ्लोर आहेत. पर फ्लोर 2 रेफरन्स पॉईंट मार्क करायचे. कुठे मार्क करायचे? एपीएसआयच्या आत. ओके. आता बघा मार्क रेफरन्स पॉईंट. ओके. ते कशात भेटेल आपल्याला? आपल्याला ते भेटेल बिल्डिंग मध्ये. ओके. बिल्डिंग मध्ये जाणार मार्क रेफरन्स पॉईंट. ओके. तुम्ही एपीएसआय लाईनवरही मार्क करू शकतात किंवा एपीएसआयच्या आत मार्क करू शकतात. एपीएसआयच्या बाहेर मार्क करायचं आणि पर फ्लोर 2 मार्क करायचे. ओके. लक्षात ठेवा. आता आपण हे रेफरन्स पॉईंट मार्क करून घेतो. त्यानंतर काय मार्क करायचं? आपल्याला स्टेअरकेस मार्क करायची. स्टेअरकेस कशात आहे आपली? फ्लोअरमध्ये मार्क स्टेअरकेस आणि स्टेअरकेस कंपाऊंड मार्क स्टेअरकेस. ते आपल्याला विचारते की तुम्हाला कशी स्टेअरकेस मार्काची, नॉर्मल, ते स्पायरल, सगळ्या स्टेअरकेसचे आपल्याला टाईप दिले. आपण आता इथे 1 टाईप केला आणि रेक्टेंगल करून त्याला आपण मार्क करून घेतलं. ओके. स्टेअरकेस मार्क करून घेतला. ॲज इट इज आपण इकडेही मार्क करून घेऊ. ओके. या पद्धतीने आता मी स्टेअरकेस मार्क करून घेतलं. आपले ट्रेसिंगचे पॉईंट आहे तेच तुम्ही फॉलो करा. ओके. त्याच्यानंतर मेन लँडिंग, फ्लोअर लँडिंग, ट्रेड, विड्थ, फ्लाईट हे तुम्ही मार्क करून घेणार. ओके. त्याच्यानंतर काय आहे? कार्पेट मार्क करायचं. कार्पेट कसं मार्क करणार? आता आपण कार्पेट मार्क करू. फ्लोअरमध्ये जायचं, मार्क कार्पेट एरिया. आता इथे आपण बिल्डिंग सिलेक्ट करायची, कोणता फ्लोअर आहे तो सिलेक्ट करायचा आणि कार्पेटचं नाव टाकायचं. ग्राउंड फ्लोअर जे तुम्हाला टाकायचं असेल ग्राउंड फ्लोअर. ओके. ते घेतलं. तुम्हाला जसा मार्क करायचा तसं तुम्ही कार्पेट मार्क करू शकता. तर मी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून मार्क करून दाखवतोय. तुम्ही प्रॉपरली मार्क करा. ओके. सॅम्पल म्हणून मी मार्किंग दाखवतोय. मला जशा पद्धतीने ते तुम्हाला कार्पेट मार्क करायचं त्या पद्धतीने प्रॉपरली मार्क करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मी कार्पेट मार्क करून घेतला. सेम इज इट इकडे पण कार्पेट मार्क करायचं आहे. मार्क कार्पेट एरिया कशात जाणार? फ्लोअर मार्क कार्पेट एरिया. बिल्डिंग कोणत्या बिल्डिंगचा? कोणत्या फ्लोअरचा? ओके. फर्स्ट फ्लोअर. त्यानंतर ड्रॉ कमांड यूज केली. प्रॉपरली तुम्ही मार्क करा. हे बघा हे आपले एक सॅम्पल ड्रॉइंग आहे म्हणून मी तुम्हाला तसं मार्किंग करून दाखवतो. तुम्ही प्रॉपरली तुमचं मार्किंग करायला पाहिजे. जसं तुमची ड्रॉइंग आहे त्यानुसार ट्रेड, विड्थ, फ्लाईट, रूम, डोअर, विंडो. ओके. त्या पद्धतीने तुम्ही मार्क करा. हे बघा या पद्धतीने आपला कार्पेट पण मार्क झाला. ओके. कार्पेट मार्क झाल्यानंतर काय करायचं आपल्याला? ओके. कार्पेट मार्क झाल्यानंतर आपल्याला बाल्कनी किंवा इनक्लोज किंवा नॉर्मल बाल्कनी असेल तर मार्क करायचं. पण ते आपल्याला त्या ड्रॉइंग मध्ये तसं गरज नाही म्हणून आपण मार्क करत नाही. ते कुठे ते पण दाखवतो. बाल्कनीचं बघा इथे दिलंय मार्क बाल्कनी. नॉर्मल असेल ते पण दिलंय, इनक्लोज आहे ते पण दिलंय. त्या पद्धतीने तुम्ही मार्क करून घ्यायचं. ते पण तुम्हाला एपीएसआयच्या आतच मार्क करायचं, एपीएसआयच्या बाहेर नाही. ओके. बाल्कनीचं झालं. आता आपल्याला बिल्डिंग. ओके. आता आपल्याला कन्सिडर डेड वॉल जनरेट करायची. ते कसं करणार? ओके. ह्याच्यात जायचं, प्लॉटमध्ये जायचं, मार्क बिल्डिंग इन प्लॉट कन्सिडर डेड वॉल याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या बिल्डिंगचं नाव येतं. ओके. हे केल्यानंतर तुम्ही कधीही जेव्हा तुम्ही हे ट्रेसिंग करणार त्याच्यात तुम्ही ओके. आता आपण कन्सिडर डेड वॉल मार्क करून घेऊ. हां, प्लॉटमध्ये मार्क बिल्डिंग इन प्लॉट कन्सिडर डेड वॉल. त्याच्यानंतर आपल्या बिल्डिंगचं नाव येईल. नंतर तुमचा ऑर्थो मोड ऑन करायचा. कधीही ऑर्थो मोड ऑन करून
एक बाहेर पहिला पॉईंट दुसरा पॉईंट क्लिक करायचा आणि सेंटरला क्लिक करून तुम्ही एंटर दाबायचं. अशा पद्धतीने आपला वन व्हर्टेक्स जेव्हा येईल असा प्रॉपर नाव येईल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपला तो प्रॉपरली मार्क झाला आहे. ओके, आता काय करायचं, आपला जो ट्रेसिंग पार्ट आहे तो आपण आपल्या ड्रॉइंगमध्ये प्रॉपरली प्लेस करून घ्यायचं. जसं मी ते प्लेस केलं त्याच्या लोकेशनला, आपली कन्सिडर डेड वॉल जी आहे त्याच्या ओरिजिनल लोकेशनला आपण त्याला मूव्ह करून घेतली. ओके, या पद्धतीने माझं हे कन्सिडर डेड वॉलवाला पण मार्क झालं. नंतर ड्रॉ सेक्शन व्ह्यू करून घेणार. कशात जाणार, बिल्डिंगमध्ये जाणार, मार्क ड्रॉ सेक्शन व्ह्यू. या पद्धतीने मी ड्रॉ सेक्शन व्ह्यूवर क्लिक केलं. ओके, ओके. आता याच्यात आपण आता ड्रॉ सेक्शन व्ह्यू पण मार्क करून घेतो. तो प्रॉपरली झाला नाही, परत करू आपण त्याला. ओके, आपण ड्रॉ सेक्शन व्ह्यू परत करू. या पद्धतीने आपण ड्रॉ सेक्शन व्ह्यू करून घेतलं. त्याच्यानंतर आपण त्याला मूव्ह करून घेतलं. आता आपला हा ड्रॉ सेक्शन व्ह्यूचं काम झालं. आता ओव्हरहेड टँक, नंतर तुमचा अंडरग्राउंड टँक तुम्ही मार्क करून घ्या. कशात आहे ते, बिल्डिंगमध्ये जायचं, इथे ओव्हरहेड टँक दिलंय, अंडरग्राउंड टँक दिलंय, त्या पद्धतीने तुमचं जे ड्रॉइंग आहे तिथे तुम्ही मार्क करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला नॉर्थ मार्क करायचं आहे. कशात आहे नॉर्थ, आपल्या प्लॉटमध्ये जायचं, ऑदरमध्ये जायचं आणि इथे बघा तुम्हाला नॉर्थ सापडेल, मार्क नॉर्थ डायरेक्शन. हे घेतल्यानंतर तुम्ही इथे नॉर्थ डायरेक्शन मार्क करून घ्यायचं. ओके, ओके, नॉर्थ मार्क झालं. आता काय करायचं आहे, नॉर्थ झाल्यानंतर आपल्याला रूम मार्क करून घ्यायचे, बरोबर. टाईप ऑफ रूम, जसं आता माझं इथे हॉल आहे, किचन आहे, हे मार्क करून घ्या. कशात जायचं, ते फ्लोअरमध्ये जाऊन मार्क रूममध्ये गेलं की तुम्हाला ते प्रोव्हिजन मिळतात, हॅबिटेबल रूम, अदर रूम, स्टोअर रूम, शॉप रूम, क्लासरूम, त्या पद्धतीने मार्क करून. म्हणजे हॅबिटेबल रूम आहे म्हणून मी इथे रेक्टँगल घेऊन त्याला हॅबिटेबल रूम मार्क करून घेईल. याच पद्धतीने तुम्ही मार्क करून घ्यायचं. जसं आता इथे हॉल आहे, हॉल या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. ओके, हे झालं तुमचं रूम मार्किंगचं. कसं करायचं मी तुम्हाला दाखवलं. ओके, आपल्या सिस्टीमने जे जनरेट केलेले डायमेन्शन आहेत तेच असू द्यायचे. ओके, तुम्ही याला स्केल डाऊन अप करू शकतात, त्याला काही अडचण नाही. ओके, या पद्धतीने रूम मार्क करून घ्यायचे तुमचे जे रूम असतील. नंतर विंडो, डोअर, WC, बाथ मार्क करून घ्यायचं. आणि ते मार्क झाल्यानंतर तुम्ही तुमचा रिपोर्ट जनरेट करायचा. आता रिपोर्ट जनरेट करताना काही पार्ट मिसिंग असेल तर आपल्याला नोटिफिकेशन येतात की बाबा तुमचा प्लिंथ एरिया इज मिसिंग, म्हणजे त्याला प्लिंथ एरिया मार्क करायचं राहिला आहे बाबा, अशा पद्धतीने आपल्याला मेसेज देईल. नंतर टेलिकॉम रूम मार्क करायचं राहिला आहे. ओके, मग आपण आता टेलिकॉम रूम मार्क करून घेऊ. फ्लोअरमध्ये जाऊन मार्क टेलिकॉम रूम. ओके, मार्क टेलिकॉम घेतल्यानंतर आपण त्याला मार्क करून घेऊ. तुम्ही प्रॉपरली त्याला तुमच्या ड्रॉइंगमध्ये दाखवा कुठे टेलिकॉम रूम तुम्हाला मार्क करायचं आहे. तुम्ही एक टेम्पररी ड्रॉइंग, एक सॅम्पल ड्रॉइंग आहे म्हणून तुम्हाला तिथे टेलिकॉम रूम मार्क करून दाखवतो. तुम्ही प्रॉपरली करा. त्याच्यानंतर प्लिंथ इंटिमेशन लेअर ती मार्क करून घेऊ. ओके, आता बघा प्लिंथ इंटिमेशन लेअर कशी मार्क करायची ते मी तुम्हाला प्रोसेस दाखवतो. फ्लोअरमध्ये जायचं, मार्क एपीसाय मध्ये जायचं, इथे बघा प्लिंथ इंटिमेशन हे दिलं. ते विचारतं कोणत्या बिल्डिंगमध्ये, आणि त्या ग्राउंड फ्लोअरला तुम्ही प्लिंथ इंटिमेशनची लेअर मार्क करा. या पद्धतीने मी हे बघा प्लिंथ इंटिमेशन लेअर मार्क केली. ओके, हे पण झालं, टेलिकॉम रूम झालं. आता आपण जनरेट करू रिपोर्ट. ओके, आता आपण बाहेर एक क्लिक करून
शीटची साईज सिलेक्ट करू. आपला जनरेट होतोय रिपोर्ट. तुम्हाला जो स्क्रीनशॉट मध्ये मी स्टेप लिहिला त्या स्टेपला जर तुम्ही फॉलो केलं, त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग केलं, तर आपला रिपोर्ट हा जनरेट व्हायलाच हवा, सक्सेसफुली जनरेट होईलच. त्याच्यानंतर काहीही करेक्शन असेल तुम्ही ते मायनर करेक्शन तुम्ही स्टेप बाय स्टेप करून तुमचा प्रॉपरली रिपोर्ट ओके करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला फायनल सबमिट करायचं. आपण रिपोर्ट जनरेटला ठेवलंय, बेसिक पॉईंट जे होते ते आपण मार्किंग केले. ओके, ओके बघा सक्सेसफुली कम्प्लिटेड. वेट करायचा, तसं सक्सेसफुली कम्प्लिटेडचं आलं मेसेज का रिपोर्ट प्रॉपरली जनरेट झाला. ओके, आता नंतर आपली शीट अरेंजमेंट करून घ्यायची. आता हे बघा आपण तुम्हाला स्क्रुटिनी रिपोर्ट दाखवतो. ओके, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, आपण आपला स्क्रुटिनी रिपोर्ट ओपन करून घेतला. हे बघा, आता इथे बघा फेल आलं. आता हे फेल का आलं? कारण की आता मला बेसिकनुसार 1.1 जो आहे मल्टिप्लाय बाय आपला जो प्लॉट आहे तो केल्यानंतर आपल्याला किती भेटतोय 173.250. आपला जे ड्रॉइंगचा बिल्टअप आहे तो 157.5000 आहे, म्हणून तो फेल येते. मला ओके करायचं असेल तर कसं करणार? आपल्याला बेसिकमध्ये आता बघा ही जी व्हॅल्यू आहे ती आपण फ्रंट एंड डाटामध्ये पुट करणार. कुठे पुट करायचं मी ते दाखवतो तुम्हाला. आपल्याला परमिसिबल जास्त आहे आणि आपला बिल्टअप कमी. ओके, त्यामुळे ते फेल येते. त्याला ओके कसं करायचं तुम्ही बघा. हे बघा, आपण आता प्रोजेक्ट ओपन करणार. महावास्तूला जाऊन तो प्रोजेक्ट ओपन करायचा. हे बघा, इथे बेसिक मध्ये आपण काय कोणतीही व्हॅल्यू पुट नाही केली होती बघा, 0 आलं, कारण की बेसिक मध्ये काहीच पुट नाही केलं म्हणून ते आपल्याला फेल आलं. आता बघा मी बेसिक मध्ये किती टाकलं, माझी ड्रॉइंगचा बिल्टअप आहे ती व्हॅल्यू टाकली. ओके, आणि टाकल्यानंतर आता हे सेव्ह करायचं. ओके, आणि आता बघा जेव्हा तुम्ही ह्या परमिसिबल पेक्षा जास्त बिल्टअप घेणार, आता बघा आपला परमिसिबल किती 173 आहे. ओके, आणि आपली ड्रॉइंग व्हॅल्यू फक्त 157 आहे. आपल्याला अँसिलरी घ्यायची गरज नाही, आणि अँसिलरी रेसिडेन्शियल प्रपोजलसाठी ऑटोमॅटिक येते. ती कशी येणार? जेव्हा तुम्ही परमिसिबल पेक्षा जास्त बिल्टअप असेल तर ती व्हॅल्यू येणार. ती पण मी तुम्हाला दाखवून देईल कसं होईल. ओके, आपण आता इथे व्हॅल्यू पुट केली, तिला सेव्ह करायची. आपला रिपोर्ट जो फेल आलाय तो ओके कसा होईल ते मी तुम्हाला दाखवतो. ओके, या पद्धतीने मी हा डाटा सेव्ह करून घेतला. ओके, जेव्हा तुम्ही हा डाटा सेव्ह करणार तर इथे पण आपल्याला क्लोज करावं लागेल. ओके, ऑटोकॅड चालू असतं, याला आपण ओके याला क्लोज करावं लागतं. क्लोज करावं लागतं. आता बघा तुम्ही तिथे फ्रंट एंड मध्ये डाटा जो 00 होता त्याला अपडेट करण्यासाठी काय करावं लागतं? परत ओपन करावं लागतं. ओपन मध्ये गेले परत आपला तो प्रोजेक्ट आपण ओपन करायचा. ओके, ओपन केल्यानंतर बघा आपण फ्रंट एंड मध्ये व्हॅल्यू पुट केली होती ती इथे अपडेट झाली. अपडेट झाल्यानंतर मग तुम्ही तुमची ड्रॉइंग ओपन करायची, तेव्हा ती रिफ्लेक्ट होते. ओके, तिकडे डाटाची व्हॅल्यू पुट केली आणि इकडे डायरेक्ट रिपोर्ट जनरेट केला तर तसं करायचं नाही. त्याच्या आधी तुम्हाला ऑटोकॅड क्लोज करावं लागेल. ओके,
क्लोज केल्यानंतर टिपिक लाईन लॉग आउट करून लॉग इन करून परत प्रोजेक्ट ओपन करा आणि रिपोर्ट जनरेट करा. तुमचं ते जी व्हॅल्यू आहे ती ऑटोमॅटिक तिथे रिफ्लेक्ट होऊन जाईल. आता बघा सक्सेसफुली लोडचा मेसेज येऊ द्यायचा. ओके, तर हे आल्यानंतर आपण आता जनरेट रिपोर्ट करू. आता आपण जनरेट रिपोर्टला लावला. आता आपला रिपोर्ट जनरेट होतोय. ओके, या पद्धतीने आपला रिपोर्ट जनरेट झाला. तर आपला जो फेल स्टेटमेंट आहे तो ओके आला का ते पहिले आपण चेक करून घेऊ. आता बघा इथे लोड आला, त्याच्यानंतर आपल्याला चेक करू. ओके, टिपिक लाईनला जायचं, मग आपला जॉब फोल्डर म्हणून त्याला ओपन करायचं. हे बघा आला आपला. ओके, काय आला? कारण की आपले जे बेसिक आहे त्याच्यापेक्षा माझी ड्रॉइंग व्हॅल्यू कमी आहे बिल्टअप, आणि त्यामुळे मी ते बेसिक मध्ये ते पुट केला, त्यामुळे तो आपला ओके आला. आता बघा जर मला ॲन्सलरी घ्यायची आहे, ओके, ॲन्सलरी कधी घेऊ शकतात तुम्ही? जेव्हा तुमच्या ड्रॉइंग व्हॅल्यू पेक्षा बेसिक पेक्षा परमिसिबल व्हॅल्यू पेक्षा ड्रॉइंग व्हॅल्यू ही जास्त असेल तेव्हा तुम्ही ते घेऊ शकता. ते कसं करायचं ते पण मी दाखवतो तुम्हाला. आता बघा स्टेअरकेस फेल का आलं, तर तुम्ही नॉर्मल स्टेअरकेस नुसार ट्रेड विथ फ्लाईट मार्क केली का ते तुमचं, नंतर फ्लोअर लँडिंग मिड लँडिंग मार्क केलं का ते रिपोर्ट तुमचा ओके होऊन जाईल. नंतर डोअर विंडो मार्क केलं का ते ओके होऊन जाईल. ओके, आता बघा इथे का फेल आलं? बरोबर बघा 9 मीटर रोड प्रपोज आहे. ओके, आणि इथे 12 मीटरचा ऍक्सेस आहे. का फेल आलं? तर तुम्ही जेव्हा वरती जाणार, हे बघा ते आपण काय घेतलंय, R2 घेतलाय. ओके, आणि आपण R2 घेतल्यामुळे 9 मीटरचा रोड मार्क केलाय, त्यामुळे ते फेल दाखवतं. त्याला कसं ओके करायचं ते पण दाखवतो मी तुम्हाला. ओके, नंतर तुम्हाला WC बाथ हे मार्क करायचे, ओव्हरहेड टँक मार्क करायचे, त्याच्यानंतर तुमचा रिपोर्ट ओके. आता तुम्हाला हे दाखवतो की जर माझा हे ॲन्सलरी कशी घ्यायची बुवा ते दाखवून देतो. मला समजा आता माझं तुम्हाला दाखवतो. ओके, आता मी बिल्टअप वाढवला. बिल्टअप वाढवल्यानंतर आपण चेक करू की आता आपला बिल्टअप किती येतोय. त्यानुसार आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ॲन्सलरी घ्यायची ना.
ओके, आता आपला रिपोर्ट जनरेट झाला. आता आपण आपलं हे बघू, स्क्रुटिनी रिपोर्ट बघू. त्याच्यात आपला बिल्टअप किती आला ते चेक करू. ओके. आता बघा, आता माझा तुम्ही चेक करणार तर जो परमिसिबल आहे 173 आणि माझी ड्रॉइंग व्हॅल्यू आहे 178. तर मला माझे जो प्रपोज व्हॅल्यू आहे ना तिथे आता 157 टाकले तुम्ही आणि त्यानुसार माझं जे ॲन्सलरी हे ऑटोमॅटिक 21.27 हे ऑटोमॅटिक आले. ओके. त्यामुळे तुम्हाला जेव्हा रेसिडेन्शियल प्रपोजल असतं तुमचं तर ॲन्सलरी ही ऑटोमॅटिक येते. फक्त तुम्हाला हे कॅल्क्युलेशन मॅच करायचं असतं. तर कॅल्क्युलेशन मॅच करताना हे बघायचं, तर माझा परमिसिबल 173 आहे आणि माझा ड्रॉइंग व्हॅल्यू 178 येत असेल तर तुम्हाला ही 173 व्हॅल्यू ही बेसिकमध्ये पुट करावी लागते. म्हणजे आपण या फ्रंट एंड डाटामध्ये जो चेंज केला ना तिथे आपल्याला 173 ही व्हॅल्यू इथे बेसिकमध्ये पुट करणार. जेव्हा उर्वरित ॲन्सर आहे ते ऑटोमॅटिक इथे येऊन जाईल. ओके. तसं मी तुम्हाला एक सांगतो. आता माझा 173 मायनस 178 जर तुम्ही केलं तर 5 जे आहे ते 5चा बिल्टअप मला कमी पडतो. तर हे ऑटोमॅटिक तुमच्या ॲन्सलरीमध्ये 5 येऊन जाईल. ओके. त्यासाठी तुम्हाला ते परत चेंजेस करायची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही इथे तुमचं कॅल्क्युलेशन मॅच करायचं आहे. ओके. या पद्धतीने आपण हे केलं. ओके. आता बाकी जो पार्ट आहे तर आता सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे आता परमेश्वर सर तुम्हाला सांगतील. आता याच्यात बघा इथे जर आपलं झोन तुम्ही चेंज केला. आता इथे काय केलं तुम्ही R2 घेतला म्हणून तो फेल आलाय. तुम्ही तिथे R1 घेतला तर तुमचा हा जो रोडचा फेल आलेला आहे तो स्टेटमेंट तुमचा ओके येऊन जाईल. हे बघा हा जो आहे तो ओके येऊन जाईल. ओके. आता पुढचा पार्ट हा परमेश्वर सर कंप्लीट करतील. आता मी हे तुम्हाला फायनल सबमिट याला प्रोसेसला लावून देऊ.
नंबर ऑफ शीट प्रॉपरली मार्क करा तुम्ही. ओके. जर तुमचा जो CTS नंबर त्याच्या बाहेर जात असेल तर तुम्ही त्याला एडिट करू शकता. हे बघा, जसं मी आता याला केला ते बघा, त्या पद्धतीने आपण त्याला एडिट किंवा डिलीट करून ते मर्ज करू शकतात. ओके. फक्त जो एरिया स्टेटमेंट किंवा हे जे CTS नंबर बाहेर येतो त्यालाच, बाकी कोणत्याच गोष्टीला तुम्ही एडिट करू शकत नाही. ओके. याला आता आपण फायनल सबमिटला लावू. ओके. फायनल सबमिटला लावल्यानंतर ऑटोकॅड क्लोज व्हायला पाहिजे. फायनल सबमिटला लावल्यानंतर ऑटोकॅड क्लोज होईल. ऑटोकॅड क्लोज झाल्यानंतर तुम्ही महावास्तूला जाऊन आपलं फायनल सबमिट डन झालं की थोडं तुम्ही चेक करायचं. ओके. याच्या पुढची प्रोसेस परमेश्वर सर एक्सप्लेन करतील. तर ही फायनल सबमिटची प्रोसेस चालू आहे. फायनल सबमिट प्रोसेस झाल्यानंतर परत आपण महावास्तू साईटवर जायचं आहे. आपली जे लॉग इन ID आहे ते टाकून लॉग इन करायचं. त्याची ऑटोकॅड क्लोज होईल आणि एक PDF जनरेट होईल. जोपर्यंत ऑटोकॅड क्लोज होत नाही तोपर्यंत आपली फायनल सबमिटची प्रोसेस पूर्ण होणार नाही. त्यामुळे वेट करायचं आहे ऑटोकॅड क्लोज होईपर्यंत. आता ऑटोकॅड क्लोज झालेलं आहे. सेम ऑनलाईनमध्ये जायचं आहे, लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर टिपिकल प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. इथं अगोदर आपण कन्फर्म करून घ्यायचं की बा ऑनलाईन आणि ऑफलाईन हे डन झाले आहे. डन झाले नसेल हे परत तुम्हाला ऑनलाईनमध्ये ऑनलाईन फायनल सबमिटमध्ये प्रॉपरली माहिती इन्फॉर्मेशन सेव्ह करावं लागेल, फायनल सबमिट करावं लागेल. नंतर ऑफलाईन म्हणजे आपल्या टिपिकल सॉफ्टवेअरमध्ये जाऊन परत ट्रेसिंग करावं लागेल आणि फायनल सबमिट करावं लागेल. दोन्ही डन झाल्यानंतर सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जायचं आहे. जो प्रोजेक्ट आपण क्रिएट केलेला आहे बिल्डिंग परमिशन त्या प्रोजेक्ट कोडवर क्लिक करायचं आहे आणि फॉर्म नाव जे आपण प्रोजेक्टमध्ये जो नाव ॲप्लिकेशन नाव घेतलेलं आहे त्यानुसार इथं ऑटोमॅटिकली रिफ्लेक्ट होईल. त्याच्यानंतर इथं तुम्हाला जे ऑफिससाठी तुम्ही टाकलेलं आहे त्या ऑफिसचं नाव त्याचं अथॉरिटीचं इथं डिझिग्नेशन शो होईल. त्याच्यानंतर जे आपण टिपिकलमध्ये फिलअप केलं होतं प्लॉट नंबर, सर्व नंबर आणि व्हिलेज ते ऑटोमॅटिक इथं रिफ्लेक्ट होणार. त्याच्यानंतर इथं तुम्हाला त्यानुसार जर RP असेल तर RPचे ॲक्टनुसार इथं सिलेक्ट करायचं आहे. नगर परिषद तर नगर परिषद सिलेक्ट करायचं आहे. सेव्ह ड्राफ्ट करायचं आहे. सेव्ह ड्राफ्ट झाल्यानंतर एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट होईल सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्मचा. ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर
अपेंडिक्स A1 वर प्रिंटवर जायचे. अपेंडिक्स A वर आपण टेक्निकल पर्सनची DSC अप्लाय करतो. अप्लाय टू DSC करायची. डाउनलोड करून घ्यायचं ॲप्लिकेशन फॉर्म. बॅक जायचे. नेक्स्ट करायचे. त्याच्यानंतर अपेंडिक्स B फॉर्म सेव्ह ड्राफ्ट करायचे. ओके करायचे. प्रिंटवर जायचे. याच्यावर पण टेक्निकल पर्सनची DSC अप्लाय करायची. डाउनलोड करून घ्यायचे. कारण हे आपल्याला जेव्हा आपण डॉक्युमेंट अटॅच करणार ना, तर हे 2 फॉर्म आपल्याला अटॅच करण्यासाठी लागणार आहे. नेक्स्ट करायचे. नेक्स्ट करायचे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या स्टेपला येणार. तिसऱ्या स्टेपला आल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचे. जे मेटाडेटा दिलेलं आहे ते फिलअप करून घ्यायचे. तिथं येतं म्हणजे इफ देअर इज एक्झिस्टिंग स्ट्रक्चर ऑन द प्लॉट, नो करायचे. आणि जर नसेल तर नो, असेल तर येस करायचं. तर इथं बिल्डिंग नंबर, फ्लोर, बिल्ट एरिया एका फ्लोअरचा आपले 2 फ्लोअर होते. जे काही असेल बिल्ट एरिया इथं फिल करायचे, जे सिक्युरिटी रिपोर्टमध्ये जे आलेलं आहे. ते एक्झाम्पलसाठी मी इथे सेव्ह केलेलं आहे. सेव्ह ड्राफ्ट करायचं. ओके करायचं. त्याच्यानंतर 5व्या स्टेपला यायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट. जे मेटाडेटा आहे ते तुम्हाला फिलअप करायचे. सेव्ह अँड नेक्स्ट. स्टेप बाय स्टेपमध्ये जे काही दिलेले आहे क्वेश्चन, ते जे मेटाडेटा असेल ते तुम्हाला फिलअप करायचं जाईल. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन टाईप, जे तुमची कन्स्ट्रक्शन टाईप आहे ती सिलेक्ट करायची आणि इथं चेक बॉक्सवर क्लिक करायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. हे प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत वेट करायचं आहे. आपली 3 स्टेप असते. एक ऑनलाईनमध्ये टिपिकल प्रोजेक्टमध्ये जाऊन प्रोजेक्ट क्रिएट करायचा आहे. ते झाल्यानंतर ट्रेसिंगचा पार्ट असतो तो. टिपिकल सॉफ्टवेअरमधून ट्रेसिंग करायचं आहे, फायनल सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे आपला सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म. सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म प्रॉपरली फिलअप करून फायनल सबमिट करायचं आहे. जोपर्यंत ही प्रोसेस कंप्लीट होणार नाही तोपर्यंत वेट करायचं आहे. जे आपण या व्हिडिओमध्ये जो प्रोजेक्ट पाहत आहे ते रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमर्शियल प्रोजेक्टचे पण व्हिडिओ आपण अपलोड करणार आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर.
परत मी रिफ्रेश केलेलं आहे. सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपला क्रिएट प्रपोजल म्हणून ऑप्शन असतो. त्याच्यामध्ये जाऊन आपण सर्व्हिस नेम सिलेक्ट करायचे आणि इथं जो प्रोजेक्ट ॲप्लिकेशन नंबर म्हणजे आपली जे सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये आपल्याला जो जनरेट होतो तो त्याच्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म जो आपला हा प्रोजेक्ट आहे हे पेंडिंग दाखवते, तोपर्यंत तिथं होणार नाही. त्याच्यामुळे परत प्रोजेक्ट कोडवर जायचं आहे, कारण ते प्रॉपरली सबमिट झालेलं नाही फायनल. नेक्स्ट नेक्स्ट करू, सेव्ह नेक्स्ट. ओके, त्यानंतर सेव्ह नेक्स्ट. स्टेप 5 मध्ये पण सेव्ह नेक्स्ट, सेव्ह अँड नेक्स्ट. जोपर्यंत आपलं सर्व्हिस ॲप्लिकेशन फॉर्म प्रॉपरली इथं सबमिट होणार नाही तोपर्यंत तिथं क्रिएट प्रपोजलमध्ये ओनरचं नाव शो होणार नाही. जो अगोदर आपण क्रिएट टॅबमध्ये गेलो होतो आणि सर्व्हिस सिलेक्ट केला होता आणि त्याच्यानंतर जो ओनरचं नाव आणि ॲप्लिकेशन नंबर होता तो जे आपण प्रोजेक्ट केला क्रिएट केला तो ॲप्लिकेशन नंबर नव्हता. सर्व्हिस ॲप्लिकेशन. ठीक आहे. आता तुम्हाला हे सर्व्हिस ॲप्लिकेशन कंप्लीट झाल्यानंतर काय करायचं आहे, क्रिएट प्रपोजलमध्ये जायचं आहे.
क्रिएट प्रपोजलमध्ये सर्व्हिस सिलेक्ट करायचे आणि ते ॲप्लिकेशन नंबर सिलेक्ट करायचे. ते झाल्यानंतर तुम्हाला अटॅचमेंटची लिस्ट येणार डॉक्युमेंटची. तिथं जे जे हेडिंग दिलेलं आहे डॉक्युमेंटचं नाव, जर मेडेटरी असेल तर ते मेडेटरी अटॅच करायला लागेल. पण ऑप्शनल असेल तर तुम्ही अदर अटॅच करू शकता, अदरवाईज स्किप पण करू शकता. डिपेंड ऑन तुमच्यावर डिपेंड आहे. त्याच्यामुळे अटॅचमेंट झाल्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर प्रोजेक्ट व्हेरिफिकेशनमध्ये येणार प्रपोजल. फायनान्स व्हेरीफाय प्रपोजलमध्ये जाऊन फायनान्स सबमिट केल्यानंतर प्रोजेक्ट व्हेरिफिकेशनमध्ये येणार पेमेंटसाठी. इथं जाऊन तुम्ही पेमेंट भरणार आणि त्याच्यानंतर ॲज पर ॲडमिन कॉन्व्हेन्शननुसार जो पहिला अथॉरिटीला जे डॉक्युमेंट सिक्वेन्स दिलेला आहे त्याच्यानुसार त्यांच्या कन्सोलला प्रपोजल शो होणार. जे आज आपण जे व्हिडिओ बनवला होता ते प्रपोजल रेसिडेन्शियलसाठी बिल्डिंग पर्यंतसाठी आपण बनवलेलं आहे. हे बघा इथं ओपन झालेलं आहे. इथं पेचा ऑप्शन येणार. इथं जाऊन तुम्हाला पे करायचं आहे पेमेंट. ओके, थँक्यू सो मच.